चला आपण भरलेलं वांगं बनवूया। त्याच्यासाठी लागते लसूण, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हळद, चटणी, मीठ हे भरलेलं आहे। आपले दाण्याचं कूट असतं ते भरायचे वांगे। नंतर तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि लसूणचा तडका टाकायचा, अद्रक लसूणची पण पेस्ट टाकायची जी आपण हिरवी केलेली आहे ते, आणि आपलं घरगुती काळा मसाला, आणि नंतर आपण आपले सगळे मसाले, सब्जी मसाला वगैरे पण चालतो ह्याच्यामध्ये, आणि सर्व भरलेली वांगे ह्याच्यामध्ये टाकायचे। हे काळा मसाला आहे आपला, आणि हे सगळं एकजीव करायचं नंतर। आणि नंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, कारण गरम पाणी टाकल्यामुळे ते वांगं चांगलं शिजतं आणि त्याचा चव ही एक नंबर लागते। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात गरमच पाणी ओतायचं। हा रस्सा ओतायचा त्याच्यात थोडंसं पाणी टाकून, आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं होतं। हे बघा कशी तरी आलेली आहे आपल्या वांग्याच्या भाजीला, खूप छान लागते। हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे। ज्वारीची भाकरी, वांग्याची भाजी, हा ठेचा आहे, ह्याच्याबरोबर मस्त लागते, एक नंबर।